दरम्यान संजय राऊत हे न्यायाधीश नाहीत. न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचं स्वागत करत संजय राऊतांनी पेढे वाटण्यासाठी तयार राहावं असं म्हणत खासदार प्रताप जाधव यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. घटनेवर हातोडा त्यांच्या याच्यावर पडतो का आमच्या याच्यावर पडतो? ते काही न्यायाधीश नाहीत किंवा ते काही न्यायाधीशाला डायरेक्शन देणारा व्यक्तीसुद्धा काही संजय राऊत नाही. न्यायाधीश त्यांच्या अभ्यास करून सगळ्यांचे पुरावे सगळ्यांचे जे काही असतील त्या सगळ्या तपासणी करून न्यायाधीश निर्णय घेतील आणि शेवटी न्यायाधीशानं कोर्टानं घेतलेला निर्णय सगळ्याला मान्य करावा लागतो. पण संजय राऊतांना फक्त एवढं लक्षात ठेवा की उद्या जर त्यांच्या विरोधात निर्णय दिला तर मग मात्र त्यांनी जो काही न्यायालयानं निर्णय दिलेला असेल कुठल्याही बाजूनं असो त्यांनी पेढे वाटायला त्या ठिकाणी पेढे वाटायला तयार राहिलं पाहिजे. वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल आणि ठाणे महानगरपालिकेच्या समोर बॅनर लावण्यात आले होते. भूखंडाचं श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का असा बॅनरच्या माध्यमातून सवाल विचारण्यात आला होता. मात्र आता पालिकेनं कारवाई करत हे बॅनर काढून टाकलेले आहेत. नितीन कंपनी सिग्नल आणि ठाणे महानगरपालिकेच्या समोर बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र पालिकेनं कारवाई करत हे बॅनर काढून टाकण्यात आलेले आहेत. भूखंडाचं श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. यांच्यासोबत सध्या नरेश म्हस्के उपस्थित आहेत. थेट आमच्या प्रतिनिधींकडे जाऊयात. अजित, ज्या पद्धतीने बॅनर लावले गेलेले आहेत त्याच्यावरती जे मजकूर लिहिले गेलेले आहेत याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रवक्ते आणि सचिव सोबत आहेत. मस्के साहेब, ज्या पद्धतीने बॅनर लावले गेलेले आहेत आणि रात्रीच्या अंधारात बॅनर लावले गेले आपण म्हणताय, काय नेमकं प्रकार आहे? हे डरपोकपणाचं लक्षण आहे. रात्रीच्या अंधारामध्ये हे बॅनर्स लावलेले आहेत. त्यांच्यात जर हिंमत असती तर त्याखाली स्वतःची नावं लिहिली असती. गेले 2.5 वर्ष या महाराष्ट्रात सत्ता असताना या महाराष्ट्राला लुटून खाऊन हे बोके माजलेले आहेत आणि त्यांचं खाण्याचं जे काय समोरचं ताट आहे ते एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ते खेचून बाहेर टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा तिळपापड झालेला आहे. या रागातनं आणि या द्वेषातून अशा पद्धतीच्या कृती ह्या करतायत. परंतु मी म्हणेन हे डरपोकपणाचं लक्षण आहे. तुमच्यात जर हिंमत असती तर खाली तुमचं नावल त्या ठिकाणी लिहायला पाहिजे होती. रात्रीच्या अंधारात बॅनर्स लावायचे. आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी महानगरपालिका सुद्धा तक्रार करणार आहे आणि ज्यांनी बॅनर्स लावले त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. भूखंडाचे श्रीखंड अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजला होता आणि याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा डिवसला गेलेला आहे. बघा, ह्या मागे कोण आहे बॅनर्स लावण्यामागे हे आम्हाला कळलेलं आहे. शेवटी ठाण्यात आपण आहात. तुम्हाला माहिती असेल ह्याच्या मागे जे लोक आहेत यांचा इतिहास संपूर्ण ठाणे शहराला माहिती आहे. कोणाच्या प्रॉपर्ट्या कब्जा करायच्या, कोणाची हॉटेल्स कब्जा करायची आणि या भूखंडांच्या प्रकरणामध्ये कोण आत गेलं होतं या सगळ्या गोष्टी हा इतिहास ठाणेकर विसरलेले नाहीत. अडचणीत आलेल्या माणसाला च्या प्रॉपर्ट्या कब्जा करून मुलं बसून हॉटेल्स ताब्यात घेणं आणि स्वतःची मालमत्ता वाढवणं हेच आतापर्यंत ह्यांनी धंदे केलेले आहेत. ठाणेकर हा इतिहास विसरलेले नाहीत. कोण या भूखंडाच्या प्रकरणामध्ये आत गेले होते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात अशा प्रकारच्या गोष्टी न करता जर तुमच्यात हिंमत होती तर जाहीरपणे या गोष्टी समोर येऊन कराव्यात, एवढंच मला या ठिकाणी बोलायचं आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. संजय राऊत सकाळी म्हटले की आम्ही लवकरच पेढे वाटू किंवा त्यांच्या बाजूने निर्णय लागेल. संपूर्ण न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे. न्यायव्यवस्थेवर आमचाही विश्वास आहे. संजय राऊतांसंदर्भात जर बोलाल तर मी नेहमी म्हणतो ते जामीनवर जेलमधून आल्यापासून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे ते रोज वेगवेगळे वक्तव्य करतात. आम्ही काय त्याकडे लक्ष देत नाही. परंतु लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असतं. बहुमत आमच्यासोबत आहे. 50 पैकी 40 आमदार आमच्यासोबत आहेत. 18 पैकी 13 खासदार आमच्यासोबत आहेत. हजारो लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि लाखो शिवसैनिक आमच्यासोबत आहेत.
आत्ता ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा आमचं यश तुम्हाला कळलेलं असेल. हे संजय राऊत आणि ही मंडळी 5व्या स्थानावर पेक्षा पाठीमागे गेलेली आहेत. त्यामुळे बहुमताला प्राधान्य असतं लोकशाहीमध्ये आणि हा निकाल आमच्या बाजूने लागेल हा आम्हाला आत्मविश्वास आहे. तर ज्या पद्धतीनं आतापर्यंत म्हणजे जवळपास 6 महिने होत आलेले आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं शिवसेना पक्ष कोणाचा आणि जे 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 उठाव केलेला आहे तो वैध का अवैध आहे, या सर्व गोष्टीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या गोष्टी होणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की तुमची बाजू किती भक्कम आहे किंवा काय तुमच्या बाजून निकाल लागू शकतो? हे बघा, शिवसेना पक्ष आहे ना, हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा, बाळासाहेबांनी जे हिंदुत्वाचं तत्व या संपूर्ण हिंदुस्थानात दिलं त्यांचा आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या शिवसैनिकाचा हा शिवसेना पक्ष आहे. आणि आत्ता झालेल्या ग्रामपंचायतीच्या दोन्ही टप्प्यामध्ये निवडणुकीमध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो आमची बाळासाहेबांची शिवसेना जो पक्ष मार्गक्रमण करत आहे त्यालाच कौल लोकांनी दिलेला आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष कुणाचा आहे हे आता आपल्यासमोर आलेलं आहे. नक्कीच बॅनर ज्यांनी लावले त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. त्याच पद्धतीनं आजची सुनावणी जी आहे या सुनावणीमध्ये आमची बाजू पूर्णतः जमेची असल्यामुळे आमची बाजू योग्य असल्यामुळे आमच्याच बाजूने निकाल लागेल असं मत नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलेलं आहे. बरं अजित, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी.